तर या विशेष अधिवेशनात तरी उपयोग काय? आम्हाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी नेच पाहिजे. नसता उद्या मात्र आंदोलन जर दिशा ठरली तर तुमचे आमचे दार कायमचे बंद होणार आहेत. आता आमच्याच मुटक्यावर तुम्ही पाय द्यावात म्हणून तुम्हाला तिथं बसवलेलं नाहीये. तर हे कोणचं पालकत्व स्वीकारलंय तुम्ही? गोरगरिबांच्या पोरांचे मुर्दे पाडायचं? तुम्ही जर त्याचं त्या एवढ्याचं एकट्याचं ऐकून त्याची गरज आहे म्हणून तुम्ही जर मराठ्यांचा असा अपमान करणार असाल अधिसूचना काढून, तर तुम्हाला राजकीय करिअरमधून भुईसपाट केल्याशिवाय मराठी सोडणार नाही. कारण 6 महिन्याचा वेळ झाला. इतका वेळ आंदोलनात देशात कुणीच दिला नसेल. त्याच्या अगोदर 3 महिन्यात गेला. आमची काही म्हणणं नाही. नसता मात्र हे आंदोलन आता थांबत नाही. कारण उद्या आम्ही आमची दिशा ठरवणार आहे. उद्या तुमचं अधिवेशन एका परवा एका 13 पर्यंत चालणार, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. तुम्हाला पश्चाताप जर नाही आला ना तर तिथून पुढे तुम्हाला पश्चातापाची व्याख्याच करावी लागणार आहे. आता ते पश्चाताप म्हणजे काय? मग आता ज्या मराठ्यांच्या नोंदी नाही त्यांसाठी काय केलं पाहिजे? तर हे सरकारचेच खलबत झालेले आहेत, आमचे नाही. ते काय केलं पाहिजे? मग आपण सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्याचबरोबर ओबीसी बांधव जे आहेत त्यांच्याही सगळ्या सोयऱ्यांना देऊ, अशी अधिसूचना आहे. मग जर तुम्ही अधिसूचना काढता आणि अधिसूचना काढत असताना तुम्ही जर आता त्याचा विशेष अधिवेशनात उल्लेखच करणार नसाल तर हे कोणचं पालकत्व स्वीकारलंय तुम्ही? गोरगरिबांच्या पोरांचे मुर्दे पाडायचं? हे कोणचं पालकत्व स्वीकारलंय तुम्ही? आज सगळ्या पक्षाचे नेते येऊन ठराव घेत आहेत की तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर तुम्ही 2 महिन्याचा सरकारला वेळ द्या. आम्ही 2 महिन्याचा वेळ दिला. कुठं गेले आता बाकी सगळे? तुम्ही असं वागू नका. कारण ह्या कष्टकरी समाज आहे आणि हा खूप प्रचंड संख्येने या राज्यात खूप बलाढ्य जाते. मराठ्यांची खूप प्रचंड मोठी जाते. तुम्ही जर त्याचं त्या एवढ्याचं एकट्याचं ऐकून त्याची गरज आहे म्हणून तुम्ही जर मराठ्यांचा असा अपमान करणार असाल अधिसूचना काढून, तर तुम्हाला राजकीय करिअरमधून भुईसपाट केल्याशिवाय मराठी सोडणार नाही. कारण परिस्थिती ताई आता हाताच्या बाहेर चालली. सरकार खेळवणार किती? कारण 6 महिन्याचा वेळ झाला. इतका वेळ आंदोलनात देशात कुणीच दिला नसेल. याच्या अगोदर 3 महिन्यात गेला. आमचे काही म्हणणं नाही. आत्ताही आमचं एकच म्हणणं आहे की या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांना आणखीनही त्यांच्यावरचा जो समाजाचा विश्वास आहे ते ढळू देऊ नये. त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून त्यांनी दिलेला शब्द, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि सरकारनं दिलेला शब्द आज पाळावा आणि त्यांनी अधिसूचनेवरती चर्चा करून त्याची अंमलबजावणी करावी. नसता मात्र हे आंदोलन आता थांबत नाही. कारण उद्या आम्ही आमची दिशा ठरवणार आहे. आम्ही उद्याची वाट आता नाही बघणार. आम्ही फक्त आजचीच वाट बघणार आहे. उद्या तुमचं अधिवेशन एका परवा एका 13 पर्यंत चालणार, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. ज्याच्यात आमचं हितच आम्हाला दिसत नाही ते अधिवेशनच आम्हाला नको आहे. मग ते कशासाठी पाहिजे आम्हाला ते अधिवेशन? जिथं समाजाच्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू पुसले जाणार आहेत ते अधिवेशन आणि ते सरकार आमच्यासाठी महत्वाचं आहे. आमच्या बापदाद्याने 75 वर्षापासून आमच्याच मुटक्यावर तुम्ही पाय द्यावात म्हणून तुम्हाला तिथं बसवलेलं नाहीये. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही लोकांच्या वेदना जाणताय. गोरगरिबांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवण्याची तुम्हाला माहिती. म्हणून या समाजानं करोडोच्या संख्येने एकत्र येऊन आता आपले लेकरे मोठे होणार आहेत. आपल्या नोंदी मिळाल्यात, आता आपल्याला आरक्षण मिळाले म्हणून रस्त्यावर उतरलाय. रात दिवस मराठा समाज जागतोय. जीवाचे बाजे लावून रात्रंदिवस आम्ही सुद्धा इथं ताई झुंजतोय. ही साधी सोपी गोष्ट नाहीये. 6-6 महिने शेतकरी वर्ग आहे या गावचा. यांनी 6-6 महिने बसून राहणं म्हणजे उभ्या संसारावर नांगर फिरणं, यांच्या राखरांगोळी होणं यांच्या संसाराची, तरी हे माणसं मागं हटायला तयार नाही. सरकारला एवढं पण कळत नाही. 2 लोकांनी कुणीतरी मागणी करायची, तुम्ही विशेष अधिवेशन लावायचं. तुम्ही लावू नका या मताचे आम्ही नाहीयेत. पण करोडो लोक ज्याची मागणी करतायत त्याचे विशेष तुम्ही जर अधिवेशनात घेणार नसाल तर आम्ही खरंच तुम्हाला आज शब्द वापरत नाहीत पण खरंच धिक्कार करण्यासारखा हा विषय. कारण इतकं लाजिरवाणी गोष्ट या राज्यात पहिल्यांदा घडते की विशेष अधिवेशन बोलून करोडो समाजाच्या गोरगरिबाच्या मागणीला तुम्ही बगल देणार असाल तर हे मात्र नाही चालणार नाही. उद्याच्याला आज तरी आम्ही जाहीर आवाहन करतोय की सत्ताधाऱ्यातल्या आमदारासह विरोधातल्या सगळ्या आमदारांनी एक मतानं आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आवाज उठवावा. नसता उद्या मात्र आंदोलन जर दिशा ठरली तर तुमचे आमचे दार कायमचे बंद होणार आहेत. आता नाविलाज आहे आमचा. तुम्हाला पश्चाताप जर नाही आला ना तर तिथून पुढे तुम्हाला पश्चातापाची व्याख्याच करावी लागणार आहे. आता की पश्चाताप म्हणजे काय? हो, इतके भयान त्यांना असं वाटेल की आपण हे आरक्षण या अधिसूचना आपण काढली, याची अंमलबजावणी केली असती तर बरं झालं असतं. इतका पश्चाताप यांना ताई. आता आमचा संयमाचा सुद्धा कडेलोट व्हायला लागला. आम्हाला सुद्धा काही मर्यादा आहे. आम्हाला सुद्धा काही भावना आहेत. आमच्या लेकरांना सुद्धा काही भावना आहेत. 1% लेकरं हुकले तर जनारासारखे ते ओक्साबोक्सी घरापर्यंत रडत यायला लागले. सरकारला एवढी जाण नसेल तर या विशेष अधिवेशनाचा तरी उपयोग काय? आम्हाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी नेच पाहिजे. मागच्या 6 महिन्यापासून राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलाय त्याच्यावर आता
राज्यामध्ये जे विशेष अधिवेशन आहे ते घेतलं जाणार आहे आणि सरकारच्या वतीनं तसा निर्णय देखील दिला जाणार आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती मराठा समाजाला आरक्षण देण्याची, कारण की मराठा हा पूर्वीपासून कुणबी आहे आणि कुणबिया हे पहिल्यापासून ओबीसी मध्ये आहेत, मग ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करावा ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। त्या पद्धतीचे प्रमाणपत्र देण्यात यावे आणि ज्यांच्या नोंदी आढळल्यात त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्यात यावं आणि सगळ्या सोयऱ्याची जी अंमलबजावणी आहे ती या विधानसभेमध्ये त्या पद्धतीचा ठराव घ्यावा आणि तो ठराव मंजूर करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे। पण मात्र सरकारकडून विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे, पण त्यामध्ये सगळ्या सोयऱ्याची मागणीचा ठराव घेतला जाणार आहे किंवा मान्य केला जाणार आहे असं कुठंही स्पष्टपणे दिसत नाही। म्हणूनच याला जोरदार विरोध मनोज जरांगे पाटील यांनी केलेला दिसतोय आणि ते सरकारवर भडकलेले दिसतात। त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसण्याचं सांगितलेलं आहे आणि सरकारने जर त्या पद्धतीनं सरसगट किंवा सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू केला नाही तर मग मात्र पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ येईल आणि मग सरकार कसं काय आरक्षण देणार नाही असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। ते पुन्हा म्हणतात की मराठ्यांचा अंत पाहू नका, आम्ही शांततेच्या मार्गाने सगळं काही मागत आहोत, पण सरकार अशा पद्धतीनं का करत आहे? कारण की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या संविधानिक मागण्या आहेत आणि त्या आम्ही शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गानेच मागणार आहोत। जर आपण पाहिलं तर मागच्या 6 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत। सरकारकडून अनेक वेळा आश्वासनं देण्यात आलं, त्यांचे उपोषण सोडवण्यात आलं आणि त्याच्यावर अध्यादेशसुद्धा काढण्यात आला, पण मात्र जो काही अध्यादेश काढण्यात आला होता त्याची अंमलबजावणीच आता राज्यामध्ये जे अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे का नाही होणार आहे हे आता आपल्याला थोड्याच वेळात दिसणार आहे। पण मात्र सरकारकडून जो काही मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि जो मसुदा ठराव मंजूर होणार आहे त्यामध्ये सगळ्या सोयऱ्याची जी मागणी आहे ती कुठेही दिसत नाही असंच काही सूत्रांच्या आधारे माहिती मिळाली आपल्याला आहे। त्या आधारे असं वाटतंय, कारण की सरकारकडून स्पष्टपणे त्या मसुद्यामध्ये सांगितलंय की मराठा आरक्षणाचा लाभ हा 84% मराठा समाजाला होईल, कारण की राज्यामध्ये 28% हा मराठा समाज आहे, त्यापैकी 84% मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ होईल। पण मात्र मराठा समाजाला राजकीय आरक्षण नसणार आहे, त्या पद्धतीचा ठराव मंजूर होणार आहे। शैक्षणिकदृष्ट्या आणि नोकरीमध्ये सुद्धा मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत यांना आरक्षण मिळणार आहे। पण मात्र ज्या संस्था या सरकारी अनुदान घेतात त्याच संस्थांमध्ये आरक्षण असेल असं सुद्धा त्या मसुद्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि राज्यामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात त्या आत्महत्याच्या टक्केवारीमध्ये जे 90% शेतकरी आहेत ते मराठा समाजाचे आहेत असं सुद्धा मसुद्यामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण सरकार देणार आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ECBCचं आरक्षण देण्यात आलं होतं, ESBCचं आरक्षण दिलं होतं इकॉनॉमिकल आणि सोशल बॅकवर्ड क्लासमधून, त्याच पद्धतीचं आरक्षण पुन्हा एकदा सरकार मंजूर करणार आहे आणि देणार आहे। पण मात्र त्या काळामध्ये ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नव्हतं, हायकोर्टामध्ये टिकलं होतं पण मात्र सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही। पण मात्र या सरकारच्या काळामध्ये शिंदे सरकारच्या काळामध्ये जे आरक्षण दिलं जाणार आहे ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकेल, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा टिकेल अशी खात्री सरकारनं दिलेली आहे। पण मात्र आता काय निर्णय होईल, आरक्षण दिलेलं टिकेल का नाही टिकेल हे आपल्याला पाहावं लागेल। पण मात्र मनोज जरांगे पाटील हे सगळ्या सोयऱ्याच्याच मागणीवर ठाम असल्याचं आपल्याला दिसतंय आणि तीच जर मागणी सरकारनं मान्य केली नाही आणि जरी स्वतंत्र आरक्षण दिलं तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर उपोषणावर आंदोलनावर ठाम असल्याचंच आपल्याला दिसतं। थोड्याच वेळामध्ये सरकार काय निर्णय घेईल ते काय असेल, मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलन उपोषण करतील का, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।